48 शेतकऱ्यांच्या कांद्याचे सुमारे 33 लाख रुपये थकविणाऱ्या 4 आडत व्यापाऱ्यांचे गाळे सील करण्याचा आदेश बाजार समितीच्या संचालक मंडळानं दिला आहे। बाजार समितीत 4 आडत्यांनी 48 शेतकऱ्यांचे कांदा विक्रीतून आलेले 33,15,000 रुपये थकवलेत। त्यामुळे समितीनं कारवाई करत त्यांचे व्यापारी गाळे सील केले। सोलापूरसह बीड, धाराशिव, अहमदनगर, विजयपूर आणि कलबुर्गी येथील शेतकरी आहेत। ही माहिती समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी दिली। कांदा विक्री झाल्यानंतरही आडत्यांनी कांद्याचे पैसे दिले नाहीत। वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी 1.5 महिन्यांपूर्वी बाजार समितीकडे त्याविषयीची तक्रार दिली होती। शेतकऱ्यांच्या तक्रारीचा विषय संचालक मंडळाच्या मासिक सभेपुढे होता। सभेत सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या आडत्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला। संचालक मंडळानं त्यावर निर्णय घेत आडत्यांचे गाळे सील करण्याचे आदेश दिले। दरम्यान संचालक मंडळाच्या आदेशानुसार 4 आडत्यांचे गाळे शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी सील करण्यात आलेत। आता आडत्यांना जिल्हा उपनिबंधकांकडे म्हणणं मांडावं लागणार आहे। जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार बाजार समिती पुढील कारवाई करेल असं सांगण्यात आलं।